हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी अनघा ए डॉट जवळ या आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज पुन्हा एकदा उंबरठ्यापुढे रेडी रांगोळीचा नवीन व्हिडिओचं डिझाईन मी तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. या इथे मी A4 साईज पेपरवरती ही डिझाईन आधीच ड्रॉ करून घेतलेली आहे आणि याची PDF कॉपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी खाली तुम्ही स्क्रोल करून बघा, तुम्हाला PDF कॉपी मिळून जाईल. तर या इथे मी A4 साईज पेपरवरती ही डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि 75 मायक्रॉन्सचं OHP शीट घेतलेली आहे आणि ती या पेपरवरती नीट ठेवून दिलेली आहे आणि आपल्याला तिचे कॉर्नर पेपरला मॅच करून ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर मी इथे मास्किंग टेप वापरलेली आहे. तुमच्याकडे मास्किंग टेप नसेल तर तुम्ही सेलो टेपसुद्धा वापरू शकता. आणि कॉर्नर्सला मी दोन बाजूला अपोजिट कॉर्नर्सला मी या पद्धतीने मास्किंग टेप लावून घेतलेली आहे. कारण आपण ज्या वेळेला मार्करनी ही डिझाईन ड्रॉ करतो त्यावेळेला आपलं OHP शीट हलू नये, त्यासाठी आपल्याला मास्किंग टेप लावणं आवश्यक आहे. तर या पद्धतीने आता मी परमनंट मार्कर इथे वापरती आहे. त्या मार्करने आपल्याला ही डिझाईन पूर्ण ड्रॉ करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता, या पद्धतीने पूर्ण डिझाईन तुम्ही ड्रॉ करून घ्या. आणि तुम्हाला OHP शीट तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये स्टेशनरी शॉपमध्ये इझिली OHP शीट मिळून जाते. जर तुम्हाला तिथे नाहीच मिळाली तर ॲमेझॉनवरती इझिली अवेलेबल आहेत. 175 मायक्रॉन्सची किंवा 75 मायक्रॉन्सची, 100 मायक्रॉन्सची अशी कुठलीही OHP शीट तुम्ही इथे वापरू शकता. आता या इथे आपलं मार्करने पूर्ण डिझाईन ट्रेस करून झालेली आहे. तर मी या इथे फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे आणि इथे तुम्ही फेविकॉल MRसुद्धा वापरू शकता. इथे मी फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लू वापरलेला आहे. तर 50% पाणी आहे आणि 50% ग्लू आहे. हे आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला पार्ट बाय पार्ट ग्लू अप्लाय करत जायचं आहे. आणि ग्लू लावल्यानंतर आपल्याला त्यावरती रांगोळी घालायची आहे आणि त्याला नीट प्रेस करून घ्यायची आहे. तुम्ही न्यूजपेपर ठेवून किंवा दुसरी OHP शीट ठेवून त्याला नीट प्रेस करून घ्या आणि जेवढी आपली रांगोळी चिपकायची आहे ती चिपकून जाईल आणि बाकी एक्स्ट्रा रांगोळी आपल्याला नीट झटकून काढून घ्यायची आहे. आणि जर तुम्ही या इथे फेविकॉल MR वापरत असाल तर आपल्याला इथे पाण्याचा आणि फेविकॉलचा रेशो चेंज होणार आहे. जर फेविकॉल MR वापरला तर तो आपल्याला 60% वापरायचा आहे आणि 40%च पाणी वापरायचं आहे. कारण तो ग्लू आपला थोडा पातळ असतो आणि हा फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लू आपला थोडा घट्ट असतो. त्यामुळे फेविकॉल MRमध्ये आपल्याला 60-40चा रेशो ठेवायचा आहे. तर तुम्ही या इथे बघू शकता, मी एक्स्ट्रा रांगोळी पूर्ण झटकून नीट काढून घेतलेली आहे आणि ही सेम प्रोसेस आपल्याला आता फॉलो करत जायची आहे. आणि या इथे तुम्हाला पाहिजे ते रंग तुम्ही वापरू शकताय. तुम्हाला कमळ जर पिवळा किंवा अजून दुसऱ्या कुठल्या रंगाचा करायचा असेल तोसुद्धा तुम्ही या इथे करू शकताय. मी इथे पिंक कलर केलेला आहे. जर तुम्हाला हा आवडत असेल तर हा करा किंवा मग तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी दाखवू शकता. आणि या इथे मी पिंकमध्ये सुद्धा 2 शेड वापरलेले आहेत. एक डार्क पिंक आहे आणि एक लाईट पिंकची रांगोळी या इथे मी वापरलेली आहे. आणि या इथे मी जी रांगोळी वापरलेली आहे ती मी लोकल इथले जे शॉप्स असतात मार्केटमध्ये, आपले जे जवळपास शॉप्स असतात तिथनं ही घेतलेली रांगोळी आहे. मी कुठलीही पावडर रांगोळी किंवा ऑनलाईन ऑर्डर केलेली रांगोळी वापरत नाही. तर आपली इथे लोकल शॉपमध्ये जी रांगोळी मिळते 10-10 रुपयाला अगदी छोटे छोटे पाऊच मिळतात, तीच रांगोळी मी या इथे वापरते. त्यामुळे मी याची लिंक तुम्हाला देऊ शकणार नाही.
तर तुम्हीसुद्धा तुमच्या जवळपास मिळणाऱ्या लोकल शॉपमधनं ही रांगोळी घेऊ शकता आणि इझिली आजकाल कलरच्या रांगोळ्या आपल्याला इझिली कुठल्याही वेळेला मिळून जातात. रांगोळी मिळायला आपल्याला काही त्रास होत नाही. त्यामुळे मी ऑनलाईन रांगोळ्या कधीच मागवत नाही. तर सॉरी, मला कोणीतरी मागे कमेंट केलेली की रांगोळ्यांचंसुद्धा आम्हाला लिंक पाठवा. तर मी रांगोळ्या लोकल शॉपमधनंच घेत असते. तर हे झालं रांगोळीचं. आय होप तुम्हाला आता रांगोळी सिलेक्ट करण्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि आपल्याला साधीच रांगोळी घ्यायची आहे आणि जर ती थोडीफार जाड असेल तर तुम्ही तिला चाळून घ्या, म्हणजे ती एकसारखी रांगोळी आपल्याला मिळेल आणि त्यात असलेला कचरा किंवा जाड रांगोळी निघून जाईल आणि तुम्हाला चांगली रांगोळी मिळेल. तर तुम्ही एकदा रांगोळी चाळून घ्या आणि नंतरच तुम्ही आपल्या या रेडी रांगोळीमध्ये ती रांगोळी वापरा. आणि आपण सणांना जी रांगोळी काढतो दारात आणि ती उचलतो, त्यामुळे ती वेस्ट होते. तर तुम्हाला वेस्ट रांगोळीचा रंग कसा बनवायचा, वेस्ट रांगोळीपासनं आपण ती न फेकता तिला परत यूज कसं करायचं, त्याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचे जास्तीत जास्त कमेंट्स आले तर मी त्याचासुद्धा व्हिडिओ नक्की तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन येणार आहे. तर तुम्ही मला सांगा, जर तुम्हाला वेस्ट रांगोळीपासून आपण परत दुसऱ्या रंगांची रांगोळी कशी तयार करायची हा व्हिडिओ जर बघायचा असेल तर मला जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि नक्की मला सांगा जर तुम्हाला ती रांगोळी बघायची असेल तर या पद्धतीने बोलता बोलता आपलं फर्स्ट लेअर कंप्लीट झालेलं आहे. तर फर्स्ट लेअर आपल्याला छान वाळू द्यायचा आहे. अर्धा तास तरी मिनिमम तुम्ही फर्स्ट लेअरला वाळू द्या. त्यानंतरच यावरती आपल्याला दुसरा लेअर करायचा आहे. तर या इथे आपलं हाफ साईड तयार झालेलं आहे, म्हणजे हाफ कमळ तयार झालेलं आहे. आता आपल्याला याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची रांगोळी तयार करायची आहे. तर ही आपण आता हिची फर्स्ट लेअर आपण वाळू देणार आहे आणि दुसरा पार्ट बनवायसाठी मी परत एक OHP शीट घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने अपोजिट कॉर्नर्सला आपल्याला मास्किंग टेप लावून घ्यायची आहे. आणि आता आपण सेम पद्धत असणार आहे, आपली सेम पद्धत फॉलो करायची आहे आपल्याला. या इथे मार्करने आपल्याला ही डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला या इथे प्रश्न पडला असेल की ताईंनी आधीच या पद्धतीने कमळ ड्रॉ केला, आता परत याच साईडने जर कमळ ड्रॉ केला तर ही दोन्ही बाजू एकसारख्याच होतील. तर मी या इथे तुम्हाला सांगते आहे, आपण OHP शीट आपल्याला या पद्धतीने आता काढून घ्यायची आहे, तिचे मास्किंग टेप. आणि ही सेम OHP शीट आपल्याला उलट्या बाजूने आपल्याला आता यावरती काम करायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, मी आपली OHP शीट अशी होती, आता आपण हिला उलटी करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला दुसरी बाजू मिळून जाईल. हा पार्ट तुम्ही नीट बघा आणि जर कोणाला कळलं नसेल तर तुम्ही परत याला मागे पुढे करून व्हिडिओला बघू शकता. मी या पद्धतीने त्या बाजूने मार्करने केलं होतं आणि अपोजिट साईडने आता मी ग्लू लावती आहे, कारण आपल्याला आता आपल्या रांगोळीचा दुसरा पार्ट म्हणजे दुसऱ्या बाजूचा पार्ट हवा आहे. त्यासाठी आपल्याला मिरर इमेज हवी आहे, त्यासाठी मी आपलं OHP शीट उलटं करून आता ग्लू लावती आहे. तर या इथे कन्फ्यूज होऊ नका आणि ज्यांना कळलं असेल त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, पण ज्यांना कळलं नसेल त्यांनी एक दोनदा मागे पुढे करून व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच ही स्टेप करा. आणि मला माहिती आहे माझ्या सगळ्या मैत्रिणी खूप हुशार आहेत, त्यांना ही स्टेप नक्कीच पटकन कळून जाणार आहे. तर या इथे मी फर्स्ट लेअर यासुद्धा बाजूला फर्स्ट लेअर पूर्ण कंप्लीट करून तिला अर्धा तास छान वाळू दिलेला आहे. त्यानंतर आपण या इथे सेकंड लेअर करायला घेतलेली आहे.
आणि या इथे आपल्या दोन्ही पार्ट्सची रांगोळी छान वाळल्यानंतर ही सेकंड लेअर करत असताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे की आपण ग्लू लावत असतो, तर ग्लू जरा हलक्या हाताने आपल्याला लावायचं आहे, नाहीतर आपली रांगोळी निघू शकते. तर या इथे आपल्याला ग्लू हलक्या हाताने लावायचं आहे आणि सेम प्रोसेस असणार आहे. आपल्याला तेच रंग जे आपण आधी भरले तेच रंग आपल्याला परत भरायचे आहेत आणि त्याच पद्धतीने आपल्याला रांगोळी घातल्यानंतर न्यूजपेपर ठेवून किंवा दुसरं कुठलं पेपर ठेवून छान प्रेस करून घ्यायचे आणि एक्स्ट्रा रांगोळी काढत जायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला सेकंड लेअरसुद्धा याच पद्धतीने अर्धा तास तुम्हाला छान वाळू द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ॲक्रेलिक कलर आपण या इथे वापरणार आहे. त्याआधी आपल्याला सेकंड लेअरसुद्धा अर्धा तास छान वाळू द्यायची आहे. या इथे मला परत तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण सेकंड लेअर करत असताना सुद्धा आपल्याला कुठले रंग चेंज करायचे तर करू शकतो. या इथे तुम्ही फुलाला बघू शकता. मी फर्स्ट लेअरमध्ये ऑरेंज कलर खाली घेतलेला होता आणि लाल रंगाची रांगोळी वर घेतलेली होती, पण या इथे मी सेकंड लेअर करत असताना मला तो कॉम्बिनेशन आवडला नाही, तर मी रेड कलर खाली केलेला आहे आणि ऑरेंज कलर वर केलेला आहे. तर तुम्ही या पद्धतीने थोडं रांगोळीमध्ये चेंज करू शकता सेकंड लेअरमध्ये. आणि आता आपली सेकंड लेअर छान वाळल्यानंतर मी ॲक्रेलिक कलरची थर्ड लेअर सुरू केलेली आहे. तर या इथे आज मी रेड कलरमध्ये अगदी थोडा ब्लॅक मिक्स करून बाउंड्री सगळ्या पूर्ण रांगोळीच्या बाउंड्रीज मी त्या एकाच रंगाने करते आहे. जर तुम्हाला या इथे पांढरा रंग वापरायचा असेल, म्हणजे पांढऱ्या रंगाचं ॲक्रेलिक कलर वापरायचं असेल तर तुम्ही पांढरा रंगसुद्धा वापरू शकता. पण आज मी थोडं वेगळं म्हणून लाल रंगामध्ये थोडं काळा रंग मिक्स करून त्या रंगाने ही बाउंड्री करून घेते आहे. तुम्हाला ही आवडत असेल तर तुम्ही ही करा किंवा तुम्ही पांढऱ्या रंगाने सुद्धा बाउंड्री करू शकता. तर आजची ही बॉर्डर रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि आता यूट्यूबमध्ये परत एक नवीन फीचर ॲड झालेला आहे. तुम्ही कमेंट करता त्यालाच कमेंटच्या तिथे राईट साईडला 2 डॉट्स तुम्हाला दिसतील, तर तुम्ही त्याला बाजूला करून हाईप म्हणून एक नवीन फीचर ॲड झालेला आहे यूट्यूबमध्ये. तर तुम्ही माझ्या व्हिडिओजला नक्की हाईप करत चला, त्याने माझे व्हिडिओ अजून वर येतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओज पोहोचतील. तर जसं तुम्ही आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्समध्ये माझे व्हिडिओ शेअर करता, त्याच पद्धतीने तुम्ही हाईप केल्याने सुद्धा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातील. तर माझ्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि अजूनही व्हिडिओ पाहून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा. बॅक टू द पॉईंट. आता ॲक्रेलिक कलर आपलं छान वाळल्यानंतर आपल्याला OHP शीट या पद्धतीने एक्स्ट्रा असलेली OHP शीट आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायची आहे. आणि आता पूर्ण एक्स्ट्रा असलेली OHP शीट कट करून झाल्यावर आपली रांगोळी पूर्णपणे तयार झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही आपली रांगोळी डेकोरेट करू शकता. आणि याच पद्धतीने तुम्हाला अजून कुठल्या नवीन पद्धती बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये मी कार्डबोर्डने सुद्धा रांगोळी तयार केलेल्या आहेत. तर तुम्हाला त्या पद्धतीने जर रांगोळ्या आवडत असतील कार्डबोर्डच्या तर ते सुद्धा मला सांगा. मी कार्डबोर्डच्या रांगोळीचा सुद्धा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आणेल. आणि कार्डबोर्डने स्टेन्सिल्स कशा बनवायच्या घरच्या घरी त्याचासुद्धा व्हिडिओ आणेल. तर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट्स करून मला सांगा.
की तुम्हाला कुठल्या पद्धतीच्या रांगोळ्या बघायला आवडतील आणि घरच्या घरी वेस्ट रांगोळी असलेली जी आपण यामध्ये सुद्धा एक्स्ट्रा रांगोळी झटकून काढतो आणि ती एकात एक मिक्स होते आणि तीसुद्धा आपली रांगोळी वेस्ट होते, तर त्या वेस्ट रांगोळीचा रंग कसा घरच्या घरी आपल्याला बनवता येईल असा सुद्धा व्हिडिओ मी नक्की तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येणार आहे। तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खूप यूजफुल चॅनल आहे, नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला नेक्स्ट कुठला व्हिडिओ बघायचा आहे ते। आणि हा व्हिडिओ मी गणपती बाप्पांच्या समोर शूट केलेला आहे। तर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा। आणि सगळ्यांच्या घरी आता गणपती बाप्पांमुळे घाई गडबड सुरूच असेल, त्यात वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। आणि असेच माझे व्हिडिओज पाहत राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट नक्की करा। चला तर मग भेटूया आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा, तोपर्यंत बाय बाय।